नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खताळ सरांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एक नक्कीच नवीन विषय घेऊन येत आहोत. काहीतरी चॅनलवरती तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्टी एक ठराविक इंटरव्हलमध्ये भेटणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी छान पद्धतीने काम करत आहे. तर आपण एक छोटासा एक टॉपिक पाहणार आहोत. व्हिडिओ नक्कीच थोडासा मोठा होईल. पेशन्स ठेवून थोडंसं व्यवस्थित समजून घेऊन हा व्हिडिओ तुम्ही पाहिला पाहिजे. पहा आता एक विषय असा आहे की मल्टीटास्किंग युअर लाईफ. बघा आपण काय करतोय रे, आपण आपलं जे जीवन आहे, आपलं जे लाईफ आहे, कुठेतरी मल्टीटास्किंग मध्ये घेऊन जात आहोत. बघा, मल्टीटास्किंग युअर लाईफ, वन मोमेंट वन माइंड वन लाईफ, द पॉवर ऑफ डीप फोकस अँड प्रेझेन्स. म्हणजे आपण कुठेतरी एका माइंडसेटमध्ये कुठेतरी फोकस, फोकस वर्क तुमचा असावं, प्रेझेन्स कोणत्याही गोष्टीमध्ये तुमचा प्रेझेन्स असावा, अस्तित्व असावं आणि वन माइंडने आणि वन लाईफने आपण काम केलं पाहिजे. कुठेतरी स्टॉप मल्टीटास्किंग. बघा, म्हणजे आपण काय म्हणतोय माहिती का, कुठेतरी ऑलराऊंडर बनण्याचा प्रयत्न करतो. बघा, ठीक आहे ठीक आहे, क्रिकेटमध्ये आपण पाहतो की हार्दिक पांड्या खूप छान पद्धतीने एक ऑलराऊंडर आहे. म्हणजे तो बॅटिंग करतोय, बॉलिंग करतोय, फील्डिंग छान करतोय. पण लाईफमध्ये कुठेतरी हे नसावं मल्टीटास्किंग. याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पहा आता, व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, पण खूपच इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजणार आहेत. पहा आता, दुसरा मुद्दा आहे द प्रॉब्लेम्स विथ मल्टीटास्किंग, की मल्टीटास्किंगमध्ये त्या ठिकाणी समस्या काय आहेत. तर रिड्यूस प्रोडक्टिव्हिटी, तुमची जी प्रोडक्टिव्हिटी आहे, तुमची जी काम करण्याची जी उत्पादन क्षमता जी असते ती कुठेतरी कमी होते. इन्क्रीज स्ट्रेस, तुमचा जे काही स्ट्रेस आहे, ताणतणाव आहेत, तो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्रिएट होतो. क्रिएट्स मेंटल फटिग अँड लोअर वर्क क्वालिटी. म्हणजे क्वालिटी वर्क आपल्याला पाहिजे असेल तर कुठेतरी मल्टीटास्किंग पासून, म्हणजे मल्टीटास्किंग म्हणजे काय रे, एकच पर्सन आहे. पहा, हा एकच पर्सन आहे आणि तो त्या ठिकाणी सायमल्टेनियसली वेगवेगळे जे वर्क्स आहेत, पहा, काम जे आहे तो काम त्या ठिकाणी करत आहे, त्याला म्हणायचं मल्टीटास्किंग. म्हणून या ठिकाणी लोअर वर्क क्वालिटी होत आहे, क्रिएट मेंटल फटिक आहे, इन्क्रीज स्ट्रेस आहे. या गोष्टी आपल्याबद्दल घडत असतात. पुढे पहा, हाऊ द ब्रेन ऍक्च्युअली वर्क. बघा, आपला ब्रेन काय आहे, कशा पद्धतीने काम करतो, याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. ब्रेन डज नॉट मल्टीटास्क. आपला ब्रेन हा मल्टीटास्किंग मध्ये नाहीये. बघा, लक्षात ठेवा, आपला ब्रेन कुठेतरी एका कामावरती फोकस करतो. इट परफॉर्म टास्क स्विचिंग. म्हणजे तो कुठेतरी टास्कला स्विच करत असतो आणि एकाच टास्क वरती कुठेतरी काम करत असतो. इच स्विच ड्रेन्स एनर्जी. आणि प्रत्येक वेळेस आपला ब्रेन हा थकत असतो आणि त्या थकल्यानंतर त्या ब्रेनला कुठेतरी एनर्जीची गरज असते. कॉल कॉग्निटिव्ह स्विचिंग कॉस्ट. त्याला कॉग्निटिव्ह स्विचिंग कॉस्ट असं म्हणायचं. म्हणजे या मुद्द्यामध्ये कलेक्टिव्हली एक गोष्ट सांगण्यात येते की कुठेतरी ब्रेन हा ऍक्च्युअली काम करताना हा मल्टीटास्किंग मध्ये नसतो, तो एकच काम प्रामाणिकपणे करत असतो. पहा आता, पुढे पहा, द कॉस्ट ऑफ डिस्ट्रॅक्शन. बघा, काय आहे रे कॉस्ट. अप टू 40% प्रोडक्टिव्हिटी लॉस, रिड्यूस मेमरी पॉवर, हायर स्ट्रेस हार्मोन्स अँड लोअर क्रिएटिव्हिटी. बघा, म्हणजे कुठेतरी मल्टीटास्किंगमुळे आपलं जे काही नुकसान आहे, तर काय नुकसान होतंय, तर 40% म्हणजे 40% तुमची प्रोडक्टिव्हिटी जी आहे, म्हणजे जी काही उत्पादन क्षमता असते, तुम्ही एक काम छान पद्धतीने करत असताल तर या मल्टीटास्किंगमुळे तुमची जी काही काम करण्याची प्रोडक्टिव्हिटी आहे ती 40% कमी होते. रिड्यूस मेमरी पॉवर. बघा, बऱ्याच वेळा स्मृतिभ्रंश, म्हणजे तुम्ही काही गोष्टी विसरतात. हे विसरण्याचं कारण जे आहे ते याच्यामुळेच आहे. बघा ना, माणसाने तसं पाहिलं तर काही गोष्टी नाही विसरल्या पाहिजे. पण माणूस विसरतो आणि समोरच्या माणसाला ते सतत तुम्हाला रिकॉल करावं लागतं, आठवण करून द्यावी लागते. म्हणजे हे चुकीचं आहे. बघा, हायर स्ट्रेस हार्मोन्स, ते काय होतं तुमच्या बॉडीमध्ये ना, एक सायकोलॉजी असते बॉडीची. आणि बॉडीची जी सायकोलॉजी आहे, तर ती सायकोलॉजी काय करते, तर हायर स्ट्रेस हार्मोन्स रिलीज करते बॉडीमध्ये आणि त्यामुळे लोअर क्रिएटिव्हिटी, तुमची जी काही क्रिएटिव्हिटी आहे, तुम्ही काय जे नवीन तयार करणार आहात त्याच्यामध्ये कुठेतरी लोअरनेस हा येत असतो. बरं, पुढे पहा, सिंगल टास्किंग सुपर पॉवर. बघा आता, वाक्य काय सांगतंय की तुम्ही जर एक टास्क मध्ये असाल, कोणतं तरी एक काम हातात घेत असाल, तर तुम्ही सुपर पॉवर आहात. का सुपर पॉवर आहात, तर डीप फोकस ऑन वन टास्क. तुमचा
हा फक्त एका टास्कवरती असतो. डिस्ट्रॅक्शन फ्री वर्क तुमचं जे काही काम आहे, ते डिस्ट्रॅक्शन फ्री असतं. म्हणजे कितीही डिस्ट्रॅक्शन्स आले, तर त्याला तुम्ही जास्त रिस्पॉन्स करत नाही. कारण का? तर तुमचा डीप फोकस असतो त्या कामावरती. हायर इफिशियन्सी म्हणजे क्षमता. जी काही क्षमता आहे, इफिशियन्सी आहे, ही क्षमता सुद्धा त्या ठिकाणी वाढलेली असते. मेंटल क्लॅरिटी अँड पीस म्हणजे कुठेतरी तुमची जी मानसिक स्थिती असते एकदम क्लिअर कट असते, की तुम्हाला काय करायचं आहे, काय करायचं नाहीये. हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी सिंगल टास्किंग सुपर पॉवर या मुद्द्यामध्ये छान पद्धतीने सांगितलेलं आहे. हे काय करायचं रे ॲक्चुअली हे तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अवलंबायचं आहे. बघा हा थोडासा मोटिव्हेशनल व्हिडिओ आहे. काहीतरी मोटिव्हेटिव्ह इनसाइटफुल व्हिडिओ आपलं टॅगलाईन आहे बघा. आपल्या चॅनलचं टॅगलाईन आहे. तुम्हाला ऑल इन वन सगळं कंटेंट भेटणार आहे. तशा पद्धतीने मी हा व्हिडिओ बनवत आहोत. व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटत असेल तर त्या ठिकाणी लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. बघा पुढे पहा. डीप वर्क फॉर्म्युला. काही गोष्टींचं काम करताना एक फॉर्म्युला असतो, एक सूत्र असतं. ते सूत्र आहे बघा 60-90 मिनिट फोकस ब्लॉक, फोन ऑन सायलेंट, क्लिअर डिफाईन्ड गोल अँड कंप्लीट बिफोर स्विचिंग. बघा, मग तुम्हाला एखादं काम स्विच करायचं आहे. स्विच करायचंय ना, तर त्याला कंप्लीट करा. म्हणजे ते कंप्लीट केल्याशिवाय स्विच करू नका. मधूनच सोडून जाऊ नका. क्लिअर डिफाईन गोल तुमचं ध्येय जे आहे, ते क्लिअर कट असावं. फोन ऑन सायलेंट बघा, आपला फोन कोणतेही काम चालू असताना वाजतो आणि आपण त्याच्याकडे डिस्ट्रॅक्ट होतो. म्हणजे फोनला मी अव्हॉइड करत नाहीये. पण तो सायलेंट असावा कामाच्या वेळेस आणि 60-90 मिनिट फोकस ब्लॉक म्हणजे कधी पण एखादं काम करताना 60 ते 90 मिनिटाचा फोकस तुमच्या त्या कामावरती आहे का? हे खूप गरजेचं आहे. पुढे पहा. स्टुडंटसाठी काय सांगितलेलं आहे? नक्कीच विद्यार्थी आहेत आपल्या ग्रुपवरती बरेचसे पालक आणि विद्यार्थी आहेत. तर स्टडी विथआऊट मोबाईल आता हे याच्याबद्दल आपण आपल्या एका व्हिडिओमध्ये 1 मंथ स्टडी प्लॅन याच्याबद्दल मी माहिती दिलेली आहे. तो मुद्दा परत आलेला आहे, की विथआऊट मोबाईल काम केलं पाहिजे. 45 मिनिटं फोकसने स्टडी केला पाहिजे. 10 मिनिटाचा ब्रेक घेतला पाहिजे. नो मल्टीटास्किंग स्टडी. बघा मल्टीटास्किंग स्टडी नसावं, की त्या ठिकाणी तुम्ही सगळे विषय मिक्स करतायत. सायन्स, मॅथ, जिओग्राफी, तुमचं इंग्लिश जे काय आहे तुम्ही मिक्सिंग करताय आणि स्टडी करताय ते पण चुकीचं आहे. डेली रिव्हिजन ब्लॉक बघा जर तुम्ही ब्लॉक घेताय रिव्हिजनचे ते सुद्धा डेली एका ठराविक इंटरव्हलमध्ये ते असावे. बरं पुढे पहा. स्टुडंट नंतर कुणासाठी प्रोफेशनल्स बघा फॉर प्रोफेशनल एखादा प्रोफेशनल जॉब करत आहेत, कुठेतरी व्यवसायामध्ये आहेत, वर्किंगमध्ये आहेत, तुमचे पॅरेंट्स आणि जे काही अदर तुमचे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याबद्दलचा हा मेसेज आहे, की काय आहे बाबा मल्टीटास्किंगमध्ये शेड्यूल फोकस हॉवर्स म्हणजे जे काही प्रोफेशनल्स असतात त्यांनी सुद्धा त्यांच्या तासांचं नियोजन केलं पाहिजे. अवॉइड अननेसेसरी मीटिंग्स बघा अननेसेसरी मीटिंग्स म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करतायत त्या मीटिंगची गरजच नाही तर त्या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे. ईमेल इज फिक्स टाइम ब्लॉक्स म्हणजे तुम्ही ईमेल पाहताय तर ईमेलचा सुद्धा एक फिक्स टाइम असावा. इव्हिनिंग मध्ये असेल, मॉर्निंग मध्ये असेल, नाईट मध्ये असेल. ते मेल्स तुम्ही ठराविक वेळेला चेक केले पाहिजे. प्रोटेक्ट युअर थिंकिंग टाइम. पहा, तुमची जी थिंकिंग आहे कुठेतरी तुम्ही प्रोफेशनल आहात म्हणजे तुम्हाला विचार करून काम करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट भेटतंय ते तुमच्या थिंकिंगसाठी आहे. तुम्ही क्रिएटिव्हली काय करताय तर त्याच्यासाठी सुद्धा एक क्वालिटी टाईम तुम्ही काय केला पाहिजे तर प्रिझर्व्ह करून ठेवला पाहिजे, जतन करून ठेवला पाहिजे. व्हेन यू स्लीप. आता बघा याच्यामध्ये बघा किती छान सांगितलं. नो स्क्रोलिंग बिफोर बेड म्हणजे स्क्रोलिंग नसावं, मोबाईल नसावा. डीप ब्रीथिंग म्हणजे आता हे कुठेतरी कशाशी रिगार्डिंग आहे, तर तुमच्या योगासना बरोबर. तुमची बॉडी कुठेतरी डीप ब्रीथिंग मागत असते स्लीपिंगच्या वेळेस. क्लिअर युअर माइंड अँड क्वालिटी रेस्ट, क्वालिटी लाईफ म्हणजे तुम्ही रेस्ट म्हणजे एक क्वालिटी रेस्ट तुम्ही घेत असाल 6 ते 8 तासाचा डिपेंड युअर बॉडी सायकल. तुमच्या बॉडी सायकलनुसार तो टायमिंग चेंज होऊ शकतो. मी म्हणू शकत नाही तुम्ही 7 तास झोपा, 7च तास झोपा, 8च तास. तुमची बॉडी सायकल तुम्ही काय खाताय, पिताय त्याच्यानुसार बॉडी वर्क करत असते. तर त्यासाठी क्वालिटी रेस्ट अँड क्वालिटी लाईफ म्हणजे स्लीप सुद्धा खूप मॅटर करते मल्टीटास्किंगमध्ये.
व्हेन यू ईट बघा हे पण बऱ्याच वेळेला काही जणांच्या लक्षात येत नाही. ईट आहे ना तर ईटच करा. त्यावेळेस मोबाईल पाहणं, चर्चा करणं, काय गरज आहे चर्चा करायची? तुम्ही जेवण करत आहात तर जेवणच करा. स्लो अँड माइंडफुल ईटिंग, स्लो असावं जेवण आणि माइंडफुल असावं. म्हणजे त्याची चव घेऊन एन्जॉय टेस्ट बघा तेच सांगितलंय. प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड म्हणजे कुठेतरी जे काही डायजेशनची प्रक्रिया असते ही माउथपासून सुरू होत असते. सायन्समध्ये मी शिकवतो विद्यार्थ्यांना त्यावेळेस पहिलं स्टेप असते, की डायजेशनची सुरुवात ही माउथपासून होत असते. म्हणून जे तुमचं ईटिंग आहे, हे ईटिंग कसं असावं, प्रॉपर असावं, क्वालिटी असावं आणि सगळ्या गोष्टी करून बघा व्हेन यू टॉक, लिसन केअरफुली. तुम्ही जर बोलताय तर व्यवस्थित बोला. त्या ठिकाणी ऐकताय तर व्यवस्थित ऐका. मेंटेन मेंटेन आय कॉन्टॅक्ट. बघा आय कॉन्टॅक्ट खूप महत्वाचं आहे. कम्युनिकेशनमध्ये तुम्ही बरोबर कुठेतरी बोललं पाहिजे. अव्हॉइड डिस्ट्रॅक्शन नसावं आणि बिल्ड स्ट्राँग रिलेशनशिप. आय कॉन्टॅक्टच्या साहाय्याने तुम्ही एक व्यवस्थितपणे जर बोलत असाल एखाद्या समोरच्या व्यक्तीबरोबर, तर नक्कीच एक स्ट्राँग रिलेशनशिप, एक चांगलं त्या ठिकाणी संबंध तुमचे त्या व्यक्तीबरोबर होऊ शकतात. ॲक्शन प्लॅन जर पाहिलं, तर 7 दिवसाचा एक ॲक्शन प्लॅन असू शकतो. पहा, ॲक्शन प्लॅनमध्ये काय सांगितलेलं आहे, फोन फ्री मील्स आहे, म्हणजे जेवण करताना फोन वापरायचा नाही. 1 हॉवर डीप वर्क, कुठेतरी 1 तासाचं परफेक्ट काम तुम्ही केलं पाहिजे. नो मल्टीटास्किंग स्टडी. स्टडीमध्ये कुठेही मल्टीटास्किंग नसावं. एक सब्जेक्ट अभ्यासताय, प्रॉपर अभ्यासा. नंतर दुसरा सब्जेक्ट घ्या. माइंडफुल वॉकिंग. ओके, कधी-कधी चालताना सुद्धा माइंडफुली तुम्ही चाललं पाहिजे. एक्सरसाइज करतायत, फिरायला जातायत, तर फिरायलाच जा. बाकीच्या गोष्टी माइंडमध्ये आणू नका. फोन फ्री स्लीप म्हणजे फोनपासून दूर राहा आणि प्रॉपर स्लीप घ्या. काही व्यक्ती तर मी असे पाहतोय, की 1-2 वाजता लाईव्ह दिसतायत. बरोबर आहे ना? WhatsApp स्टेटसला म्हणजे आपण पाहिलं, की हा कधी जागा होता. तो 1, 2, 3, 4, 5 काय आहे? म्हणजे एक झोप झाली, की मोबाईल. हे एकदम चुकीचं पॅटर्न आहे. फोकस वर्क ब्लॉक अँड रिफ्लेक्शन अँड इम्प्रूव्हमेंट. म्हणजे याचं जे काही रिफ्लेक्शन आहे तुमच्या डे टू डे लाईफमध्ये नक्की दिसेल. परावर्तन आणि इम्प्रूव्हमेंट म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी तुमच्या डे डे जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणि रिफ्लेक्शन म्हणजे हे 7 दिवसाचं जर चॅलेंज तुम्ही एक्सेप्ट केलं, कुठेतरी ॲक्शन प्लॅन तयार केला, तर नक्कीच हे तुझ्या ठिकाणी सत्यात उतरणार आहे. बरं पुढे पहा काय आहे ट्रान्सफॉर्मेशन रिझल्ट. रिझल्ट काय येणार आहे बघा, हे जे काही एवढं मी सांगितलं याच्यातून आउटपुट काय भेटणार आहे, तर स्ट्रॉंगर कॉन्सन्ट्रेशन, बेटर इमोशनल कंट्रोल, हायर परफॉर्मन्स, बॅलन्स अँड पीसफुल लाईफ. म्हणजे तुमचं जीवन खूप बॅलन्स आणि पीसफुल बनणार आहे. हाय परफॉर्मन्स, तुमचा परफॉर्मन्स एकदम उच्च पातळीवरती असणार आहे. बेटर इमोशनल कंट्रोल, मानसिक बघा काही जण असे मानसिक असतात, तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं तरी वाईट वाटतं. म्हणजे ती एक तर रडायच्या मानसिकतेत असतात आणि तुम्हाला डिस्टर्ब करण्याच्या मानसिकतेत असतात. असे सुद्धा मानसिक लोकं तुमच्यापाशी असतात. कारण की ते मल्टीटास्किंग त्यांच्या डोक्यात हजारो असतात आणि त्याचा राग हा ते तुमच्यावर काढत असतात. इमोशनल कंट्रोल तुमच्याकडे बेटर आणण्यासाठी हे खूप करणं गरजेचं आहे. स्ट्रॉंगर कॉन्सन्ट्रेशन, कोणत्याही कामाला कॉन्सन्ट्रेशन असावं. फायनल मेसेज सांगायचं झालं तर स्टॉप लिव्हिंग डिव्हायडेड लाईफ. तुम्ही कुठेतरी डिव्हायडिंग लाईफमध्ये नाही जगलं पाहिजे. फोकस डीपली. तुमचा फोकस जो आहे, तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते डीपली असावं. लाईव्हफुली आणि स्टार्ट टुडे. कोणती पण गोष्ट लगेच सुरुवात करणं हे खूप गरजेचं आहे. हा फायनल मेसेज तुम्हाला मी देऊ शकतो. तर हा थोडासा मोटिव्हेशनल व्हिडिओ होता. काहीतरी वेगळा व्हिडिओ होता. इन्साईटफुल व्हिडिओ होता. आपल्या टॅगलाईनमध्ये आपण पूर्वी सांगितलेलं होतं. नक्कीच व्हिडिओ थोडासा मोठा असेल, पूर्ण पाहिला तर तो त्या ठिकाणी तुम्हाला हेल्पफुल आहे, गरजेचा आहे. काही लोकांना हे सुद्धा माहीत नसतं. बरोबर? काही लोकांना म्हणा, विद्यार्थ्यांना म्हणा, पालकांना म्हणा, सगळ्यांना याची गरज आहे. तर नक्की शेवटी सांगतो की माहीत आहे तुम्हाला. बरोबर. काय आहे तर कमेंट करायची, लाईक करायचे, शेअर करायचे, सबस्क्राईब करायचं आहे आणि आपलं ॲप्लिकेशन आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. तर इथं आपण थांबूया. ठीक आहे. जय हिंद.